बघूया काय करतात ते. अक्षय पीओपी नहीं क्या होता है, ऐसे डाल देना सिर्फ. तिथे पीओपी असेल बघ. कीपर तूच मार भावा. ती सायकल आली, सायकल घ्या कृपया करून. SD लाईव्ह यांच्यातर्फे आपण बघतोय यूट्यूब. चांगला क्वालिटीचा कॅमेरामॅन, कॅमेरा वर्क SD लाईव्ह यांच्याकडून आपल्या सेक्टर 20 प्रीमियर लीग मध्ये. मॅचला सुरुवात होतीये. दिवसाचा पहिला मॅच. दोन्ही टीमला मॅच जिंकायची आहे. पहिलाच मॅच अतितटीचा होणार आहे याच्यात काही शंका नाही आपल्याला. बघूया अक्षय उत्तेकर पहिला षटक घेऊन होते. अक्षय सामना करे प्रवीण आणि पहिला चेंडू उडवलाय. वाटतंय हवेमध्ये चेंडू आणि पहिला चेंडूवर यश भेटतो तो बोर 11 यांना. एक मोठा धक्का गरुडा 11 यांना. प्रवीण चंडेलिया कॅप्टन. प्रथम यांनी उत्कृष्ट झेल घेतलाय पहिल्या चेंडूवर आणि अक्षय यांची उत्कृष्ट गोलंदाजी. कुलान आणि अक्षय काहीतरी कान मंत्र करताय एकामेकामध्ये. हाच बॉल टाक. न्यू बॅट्समन वैभव आडे, उत्कृष्ट फिल्डर वैभव आडे. बघूया काय करते आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू घेऊन अक्षय आणि उडवलाय पुन्हा एकदा आणि मला वाटतं पुन्हा एकदा झेल बादची संधी आणि हा दुसरा पण झेल घेतलाय तो प्रथम यांनी. 2 चेंडूवर 2 प्लेयर बाद करतो अक्षय. आणि मला वाटतंय जर अक्षयने हॅट्रिक घेतली तर अशोक कांबळे यांच्याकडून 1000 रुपये. काय सुरुवात झाली मॅचची. पहिले 2 चेंडू आणि 2 झटके भेटले ते गरुडा 11 यांना. आणि अक्षय उत्तेकर बघूया हॅट्रिक होते का. आणि आता आलेला फलंदाज दादू. प्रथमेश कांबळे हा हिटर फलंदाज. बघूया हॅट्रिकची बॉल. हॅट्रिक भेटते का अक्षयांना. आणि हॅट्रिकची संधी होती आणि झेल सुटले आहे. मोठी संधी गवले ते कुणाल यांनी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सेक्टर 20 चे ते कुणाल गावणकर यांच्याकडून झेल सुटलेली आहे. आणि 1000 रुपये गमावलेले ते अक्षय यांनी. दोघांना 500-500 भेटले असते तर हा कॅच पकडला असता तर. पुन्हा धाव संख्यात वाढ. 1 रन झाले ते गरुडा 11 यांचे. बघूया चौथा चेंडू आणि उत्कृष्ट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 1. 2 गडी बाद.
2 बॉलवर 2 षटकार मारले दादू यांनी, तर 1000 रुपये अशोक कांबळे यांच्याकडून. बघूया 5वा चेंडू आणि पुन्हा एकदा मला वाटतं नकारात्मक चेंडू. नकारात्मक चेंडू आणि धावसंख्यात वाढ. धावसंख्या झाली ते 2. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. पॉवर प्लेच्या ओव्हर. बघूया किती फायदा उचलतं ते प्रथमेश. 5वा चेंडू घेऊन अक्षय आणि हा मारला आणि मला वाटतं घोषित क्षेत्रात 1 धाव. धावसंख्यात वाढ. धावसंख्या झाली ती 3. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. बघूया शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हर मधला आणि हा मला वाटतं डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी केली ते अक्षय यांनी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. धावसंख्या झाली ते 3. 2 गडी बाद केले अक्षय यांनी आणि 3 रन दिले आपल्या पहिल्या ओव्हरच्या कोट्यामध्ये. बघूया दुसरा ओव्हर कोण घेऊन येते. लवकरात लवकर मॅच चालू करा, वेळ कमी आपल्याकडे. पुढची मॅच AAA वॉरियर्स विरुद्ध ध्रुवी 11. दोन्ही कर्णधार आले असतील तर लवकरात लवकर स्टेजवर संपर्क साधा. बघूया दुसरा षटक कोण घेऊन येते. मला वाटतं दुसरा षटक राहुल पाटे. उत्कृष्ट गोलंदाज राहुल पाटे. सामना करेल दीपक. बघूया काय करतो तो दीपक. उत्कृष्ट ऑलराऊंडर. पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हर मधला आणि हा मला वाटतं नकारात्मक चेंडू. धावसंख्यात वाढ. धावसंख्या झाली ती 4. बघूया राहुल टू दीपक आणि हा उडवलेला बॉल लेग साइड मध्ये. 1 रन तर धावून काढलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता. उत्कृष्ट थ्रो आणि धीरज भाऊ यांच्याकडून झालेली मिसफिल्ड आणि 1 रन संघाला एक्स्ट्रा भेटते ते गरुडा 11 यांना. धावसंख्या झाली ती 6. दोन धावा पळून काढले ते गरुडा 11 यांनी. बघूया पुढचा चेंडू काय करतो तो राहुल. आणि उत्कृष्ट बॉल यॉर्कर पद्धतीचा. काय करू शकले नाही बॅट्समन. एकदम यॉर्कर पद्धतीचा बॉल टाकला तर राहुल यांनी. उत्कृष्ट बॉल. जुने जाणते खिलाडी राहुल पार्टे आणि दीपक चौहान. काटे की टक्कर मैदानात. बघूया तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा चांगला बॉल होता. खेळून काढलाय. कुणाल धावतोय बॉलच्या मागे. 1 रन शिवाय काय भेटणार नाही. कुणाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आपला सेक्टर 20 चा आणि भोर 11 चा. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. बघूया दादू काय करतोय. चौथा चेंडू राहुल यांचा आणि हा उडवलेला आहे. लढतात झेलबादची संधी आहे. झेल होते का बघूया. आणि हा तिसरा झेल प्रथम यांच्याकडून. कुठं होता हा फिल्डर. 3 झेल घेतले प्रथमेश. प्रथम उत्कृष्ट झेल. 3 झेल पकडले प्रथम यांनी आणि तिसरा गडी बाद दादूच्या स्वरूपात. बघूया आता पुढचा फलंदाज आवी थिटे. हार्ड हिटर फलंदाज आवी. षटकारांची गरज आहे ते गरुडा 11 यांना. धावसंख्या होत नाही.
धाव संख्या झाली ती 7. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो बोर 11. कालच्या दिवसात पहिला मॅच हारल्यानंतर आज काय ते रणनीती हाकून आलेत ते बोर 11. बघूया कितपर्यंत त्यांना यश भेटतोय. बघूया 5वा चेंडू राहुल आणि आवीसाठी मारला आणि मला वाटतं झेल बादची संधी आणि उत्कृष्ट झेल घेतलाय ते सुमित गुप्ता आणि अविनाश बिग हिटर परत जाते आपल्या पवेलियन मध्ये आणि उत्कृष्ट झेल आणि उत्कृष्ट गोलंदाजी राहुल यांच्या मार्फत. दुसरा शेवटचा चेंडू आहे आणि 2 ओव्हर मध्ये दुसरा हॅट्रिकची संधी बोर 11 यांना. बघूया ही हॅट्रिक होते का. अक्षयची हॅट्रिक हुकलेली, आता राहुलची हॅट्रिक होते का बघूया. कालच्या दिवसात साई पवार यांनी एक हॅट्रिक घेतलेली. बघूया आज राहुल घेतोय का दुसरी हॅट्रिक सेक्टर 20 प्रीमियर लीग पर्व दुसरं मधलं. स्ट्राइक वर आलाय तो विकी सुरवसे. पुढचा चेंडू हॅट्रिक बॉल आणि हा हॅट्रिक मिस. बॉल चांगला होता पण बॅट्समनने खेळून काढला हा बॉल आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 8. उत्कृष्ट गोलंदाजी बोर 11 यांच्याकडून. मी बोलत होतो त्यांना राहुल पाटील तुम्ही का ओव्हर देत नाही. कॅप्टन बोलले की आम्हाला त्याला आजच्या मॅच मध्ये यूज करायचा होता म्हणून त्यांनी काल बॉलिंग दिलं नाही आणि राज यांनी मॅच हरवलं त्यांना. बघूया तिसरा ओव्हर कोण घेऊन येत आहे. ज्यांनी 3 झेल पकडले त्यांना बॉलिंग मध्ये आणलं ते बोर 11च्या कॅप्टननी अक्षय उत्तेकर. 3 झेल बाद करून चांगली संधी भेटली ते प्रथम यांना. आणि आमचे हुकुमचे इक्के तुम्ही स्ट्रायकरचे मनीष वाघमारे यांचं आगमन आणि हा नकारात्मक चेंडू. धाव संख्यात वाढ, धाव संख्या 9. दीपक ऑन स्ट्राइक. बघूया दीपक काय करतोय आपल्या संघासाठी. आता दीपक एकमेव बॅट्समन राहिलाय गरुडा 11 यांच्याकडून. आणि हा शॉर्ट बॉल पद्धतीचा बॉल होता आणि मारलाय त्याला आणि मला वाटतं धाव घोषित क्षेत्रात 1 धाव. धाव संख्यात वाढ, धाव संख्या झाली ती 10. धाव संख्या 10. षटकार चौकार मारावा लागेल गरुडा 11 यांना जर ह्या मॅच मध्ये त्यांना वर्चस्व गाजवायचं तर. बघूया दुसरा चेंडू आणि हा उडवलेला बॉल वरचा चौकार जाईल आणि हा उत्कृष्ट शॉट दीपक यांच्याकडून. चौकाराच्या स्वरूपात 4 धावा भेटले ते गरुडा 11 यांना. धाव संख्यात वाढ, धाव संख्या झाली ती 14. असंच चौकार षटकार मारावा लागेल जर या मॅच मध्ये आपल्याला कमबॅक करायचंय तर. बघूया दुसरा चेंडू घेऊन प्रथम काय करतो आपल्या संघासाठी. बघूया प्रथम टू दीपक काय करतो आपल्या संघासाठी आणि हा हलवार पद्धतीचा चेंडू होता आणि आम्हाला वाटतं घोषित क्षेत्रात 1 धाव. धाव संख्या झाली ती 15. धाव संख्या झाली ती 15. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा चेंडू लेग साइड मध्ये बॉल होता आणि मला वाटतं 2 धावाचा प्रयत्न आहे. 1 धाव तर काढली आहे. दुसरा धावाचा प्रयत्न. दुसरा धाव यश भेटतोय तो गरुडा 11 यांना. धाव संख्यात वाढ झाली. धाव संख्या झाली ती 17.
4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 17. बघूया पुढचा चेंडू घेऊन प्रथम, आणि हा शॉर्ट बॉल होता पण काहीशी बॉल समजला नाही दीपक यांना. आणि कुणाल यांचा उत्कृष्ट चिअर्स. शेवटचा चेंडू 3ऱ्या ओव्हर मधला, बघूया काय करतोय तो दीपक. आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट बॉल. धाव संख्या ती 17. कमीत कमी 40 रन तरी पाहिजे गरुडा 11 यांना. त्यांचे फलंदाज अजून बाकी आहे. हार्ड हिटर फलंदाज गणेश तेलंगे अजून पवेलियन मध्ये बसलेत. बघूया शेवटची ओव्हर कुणाल गावणकर. ज्यांना नाश्ता करायचा असेल ते लवकर लवकर आपल्या स्टेज मध्ये या. नाश्ता मंडळातर्फे ठेवलेला आहे. बघूया शेवटची ओव्हर कुणाल गावणकर. आणि हा गुड लेंथ पद्धतीचा बॉल होता. चांगला बॉल कुणाल यांच्याकडून. विकी यांना काय समजला नाही. मारण्याचा प्रयत्न होता पण बॅट कुठं आणि बॉल कुठं संपर्क झालाच नाही. आणि उत्कृष्ट गोलंदाजीचा मुजाहिरा पेश केला त्या भोर 11 यांनी. पुढची मॅच AAA वॉरियर्स विरुद्ध ध्रुवी 11. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे स्टेज मध्ये संपर्क साधा. आणि हा पुन्हा एकदा डॉट बॉल. कुणाल काय गोलंदाजी करतोय तो कुणाल. बघूया पुढचा चेंडू कुणाल. धाव संख्या स्थिर 17. पुढचा चेंडू नकारात्मक वाईड चेंडू. धाव संख्यात वाढ 18. गरुडा 11 ची काय बॅटिंग चालली नाही आज. धाव संख्या झाली ती 18. उत्कृष्ट गोलंदाजी भोर वॉरियर्स. बघूया तिसरा चेंडू घेऊन कुणाल. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 चेंडूवर 3 डॉट बॉल कुणाल यांनी टाकलाय. धाव संख्या झाली ती 18. बघूया पुढच्या चेंडूवर किती धावा येत आहे. कुणाल टू विकी. आणि हा स्लॅश केला चेंडू. मला वाटतं एक धावा होईल. बघूया पुढचा चेंडू काय करतो तो. आणि पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. धाव संख्यात वाढ. धाव संख्या झाली ती 20. एक चौकार आलाय फक्त त्या 20 धावांमधले. बघूया पुढचे 2 चेंडू शिल्लक. आणि पुन्हा एकदा आणि धीरज भाऊ यांच्याकडे बॉल. कॅचची संधी होती आणि आज चौकार. विकी पाठक असा बॉल पकडू नका ग्राउंड मध्ये. आणि धाव संख्यात वाढ. धाव संख्या ती 24. आणि आज शेवटचा चेंडूवर मला डॉट बॉल. धाव संख्या झाली ती 24. पहिला इनिंग संपल्यानंतर धाव संख्या झाली ती 24. 25 धावाचा लक्ष ठेवलंय ते
गरुडा 11 यांनी. पाणीवाला या पाणी. कृपया पुढच्या मॅचच्या टॉस साठी ट्रिपल ए वॉरियर्सचे कॅप्टन आणि ध्रुवी 11चे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहे. तरी पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी मी सचिन माने यांना इथे येण्याची कृपा करावी. सचिन माने, बरोबर तुमचे पार्टनर अशोक कांबळेंना पण घेऊन या. ते तिथे एकटे बसून काय करतील. या अशोक भाऊ. आणि ज्यांना कोणाला नाश्ता करायचा आहे त्यांनी स्टेजवर यावे. पुढच्या मॅचचा टॉस लिजेंड खेळाडू सचिन माने फायटर यांच्या हस्ते होणारा हा टॉस. थोडा पुढे घ्या गाडी प्लीज. टॉस झाल्यानंतर तुम्ही घ्या. पुढच्या मॅचचा टॉस बघूया कोण कॉल करतोय. कोण जिंकला टॉस. ध्रुवी 11 टॉस जिंकलेत. आपला जे काय निर्णय असेल या मॅच नंतर लवकरात लवकर सांगा आणि त्याची अंमलबजावणी करा तुम्ही. बोर वॉरियर्स लवकर आपल्या ओपनिंग बॅट्समॅन पाठवा. काय रणनीती नको करा. 25 रन एक माफक आव्हान आहे. कमान. पाणी आलेलं आहे. आपलं छोटी गँग साई पवार राज लवकरात लवकर ते पाणी पोचवा पवेलियन मध्ये कृपया करून. नाही का थोड़ी लोग सूरज कुमार. सूरज कुमार तेज तरार गोलंदाज. बघूया मॅचचा सुरुवात. 25 रनचा पाठलाग. बोर वॉरियर पहिला चेंडू उडवलाय आणि हा कॅचची संधी होती आणि कॅच सोडलेला आहे. कॅच सोडला तो प्रणित माने. उत्कृष्ट गोलंदाज आहे पण या कॅचची संधी होती पहिल्या चेंडूवरच. शिवमची झेल सोडलेली आहे. बघूया आता शिवम कितपत षटकार आणि चौकाराची बादशाह बोलेल. आणि स्ट्राइक वर आलाय तो प्रथम. बघूया आवी यांची उत्कृष्ट गोलंदाजी होती. पहिल्या चेंडूवर झेल निर्माण झालता पण संधी सोडलेली आहे. बघूया दुसरा चेंडू आणि हा स्ट्राइक केला शॉट बैठक आणि हा षटकार. उत्कृष्ट शॉट होता फुलटच बॉलवर. धाव संख्या 7. जर ही झेल घेतली असती पर्यंत माने यांनी तर आता हा षटकार वाचलेला असता. पुढची मॅच ही कडक मॅच आहे. ट्रिपल ए वॉरियर्स विरुद्ध ध्रुवी 11. हे बॉल दे राज.
25 रनांचा टार्गेट, त्याच्यावर सोडलेली झेल, त्याच्यानंतर एक षटकार. बघूया तिसरा चेंडू काय करतोय तो. आवी उत्कृष्ट षटकार मारला तो प्रथम यांनी. आणि बोर वॉरियर्स आज कायचा वेगळ्या रंगामध्ये उतरले आहेत मैदानात. कुणाल गावरकर थँक्यू. बघूया पुढचा चेंडू. पुढे येऊन मारण्याचे प्रयत्न. हा मला वाटतं हा पण षटकार जाईल. आणि हा चौकार. उत्कृष्ट शॉट पुढे येऊन मारला आणि आज चौकार. पॉवर प्ले ओव्हरचा पूर्ण फायदा घेतोय तो प्रथम आणि भोर वॉरियर्स. अरे धीरज यांच्या तोंडात काहीतरी हसणं आलंय हा षटकार आणि चौकारात बघितल्यावर. त्यांची टीम तर जिंकणार ही मला वाटते पहिली मॅच. पुन्हा एकदा मारलेला चेंडू तो एक धाव चोरून काढलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 12 आणि राहुल मेरावाला काय षटकार मारले काल त्यांनी. आणि हा मला वाटतं नकारात्मक चेंडू. धावसंख्यात वाढ, धावसंख्या 13. मला वाटतं पहिल्या ओव्हर मध्ये मॅच ओपन झाले भोर वॉरियर्ससाठी. आणि हा उत्कृष्ट बॉल. पुढचा चेंडू. आणि आपले रिअल इस्टेट किंग सागर भालेराव यांचं मैदानामध्ये आगमन झालेलं आहे. आणि पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 14 धावांवर. आणि 18 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज ती सामना जिंकण्यासाठी भोर वॉरियर संघाला. आणि दुसरा षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी कर्णधार प्रवीण चंदेलिया. आणि शुभम मोरे बघूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि खूपच चांगली संधी होती ओमकार यांना. आणि खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 1 ने वाढलेली आहे, जाऊन पोहोचली होती 15 धावांवर. पुढचा चेंडू. आणि हा झेल होता पण आणि एक रन धावून काढलाय तो. आणि गणेश तेलंगे यांच्या हातात बॉल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 धावा वाचले आपल्या संघासाठी. ध्रुवील यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलाय. या मॅच झाल्यानंतर लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बघूया तिसरा चेंडू. आणि प्रथम यांचा आणि उत्कृष्ट कीपिंग दीपक यांच्याकडून एक धावाचा प्रयत्न होता ते काढून दिला नाही. धाव संख्या 17. बघूया पुढचा चेंडू. 8 रनांची गरज. आणि पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. आणि हा मला वाटतं रनआउटच्या स्वरूपात बाद होईल का बघूया. आणि आपले उत्कृष्ट समालोचक सचिन गिरी यांचं आगमन सेक्टर 20 प्रीमियर लीग मध्ये त्यांचं स्वागत. त्याच्या पुढचं समालोचक करतील ते सचिन गिरी, उत्कृष्ट कॉमेंटेटर.
आणि हा चौकार मिस फील्ड गणेश तेलंगे यांच्याकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होते काल, त्यांना 2000 रुपये भेटले एक कॅच साठी आणि आज फील्ड मिस फील्ड. ही अपेक्षा नाही आपल्या टीम साठी. आणि हा नकारात्मक चेंडू. धावसंख्यात वाढ, धावसंख्या झाली ती 23. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि आज षटकारांची मॅच जिंकवली ते शुभम मोरे यांनी. आणि भोर वॉरियर्स ह्याच्यात सर्व प्लेअरच्या स्माइलिंग फेस दिसते आम्हाला इथून. पुढची मॅचची